हल्लीच्या धावपळीच्या जीवनात सुट्टी म्हणजे फक्त नवीन ठिकाणे पाहणे किंवा फोटो काढणं एवढ्यावर मर्यादित राहिलेलं नाहीये. आता प्रवास करण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. विशेषतः तरुण पिढी प्रवास करताना स्वतःच्या आरोग्याची आणि सौंदर्याचीही काळजी घेण्यावर भर देते. याच पार्श्वभूमीवर एक नवा ट्रॅव्हल ट्रेंड सध्या खूप चर्चेत आहे. तो म्हणजे ग्लोकेशन. ग्लोकेशन हा शब्द ग्लो आणि वेकेशन या दोन शब्दांपासून तयार झाला. म्हणजेच अशी सुट्टी जिथे प्रवासासोबत त्वचा, शरीर आणि मनाच्या आरोग्यावरही लक्ष दिलं जातं. त्यामुळे प्रवास संपवून परतताना केवळ आठवणीच नाही तर चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणि ताजेतवानेपणाही मिळतो. ग्लोकेशन म्हणजे फक्त स्पा किंवा ब्युटी ट्रीटमेंट घेणे एवढंच नाही. या ट्रेंडमध्ये प्रवासासोबतच योग, ध्यान, वेलनेस थेरपी, हेल्दी आहार आणि विश्रांती याचा अनुभव दिला जातो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीला आराम मिळतो. हल्ली अनेक तरुण अशा ठिकाणांची निवड करतायत जिथे निसर्गाच्या सानिध्यात राहून स्वतःची काळजी घेता येते. उदाहरणार्थ आयुर्वेदिक उपचारांसाठी केरळ हे खूप लोकप्रिय ठिकाण मानलं जातं. येथे हर्बल फेशियल, तेल, मालिश आणि विविध वेलनेस थेरपीचा अनुभव घेता येतो. योग आणि मानसिक शांततेसाठी ऋषिकेश सारखी ठिकाणेही पर्यटकांच्या पसंतीत उतरतात. येथे योग, ध्यान आणि डिटॉक्स प्रोग्राममुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतात. परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी इंडोनेशियातील उबुद हे ठिकाण वेलनेस ट्रॅव्हलसाठी प्रसिद्ध आहे. येथे निसर्गाच्या सानिध्यात हेल्दी आहार, मसाज थेरपी आणि नैसर्गिक स्किन केअरचा अनुभव मिळतो. याशिवाय आइसलँडमधील गरम पाण्याचे झरे आणि जिओथर्मल स्पा देखील त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. एकूणच पाहिलं तर आता प्रवासाचा अर्थ बदलतोय. फक्त पर्यटन नाही तर स्वतःची काळजी घेणे आणि मनाला शांतता देणे हा प्रवासाचा नवा ट्रेंड बनतोय. म्हणूनच ग्लोकेशन ही संकल्पना पुढील काळात आणखी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.